रेसिपी आहे उपमा। आज आपण रवा घेतलेला आहे, रवा भाजून घेतलेला आहे आपण। त्याच्यानंतर तिखट, मीठ, हळद, त्याच्यानंतर कढईत टाकलेले मोहरी, जिरं, आलू, कांदा, कढीपत्ता आणि शेंगदाणे हे सगळं हलवून घ्यायचं तेलात टाकून। हे 2 मिनिटं हलवून घ्यायचं। त्याच्यावर थोडं झाकण ठेवायचं। याला थोडंसं होऊ द्यायचं। त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याला हलवायचं। इथे थोडासा लालसर कांदा झालेला आहे। आता आपण हळद टाकून घेऊ। 2 चमचे हळद टाकून घ्यायची, छोटा चमचा। मग त्याला हलवायचं। आता रवा टाकायचा आहे इथे। आता रवा टाकून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याला हलवायचं। पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्याच्यात। पूर्ण मिक्स करून घ्यायचं। आता याच्यात पाणी घालायचंय। 1.5 ग्लास कोमट पाणी घालायचंय। 1.5 ग्लास कोमट पाणी घालायचंय आणि मग त्याला हलवायचंय। मग त्याला आता हलवायचंय। त्याला घट्ट होऊ द्यायचंय। हा थोडासा घट्ट होऊ द्यायचा आहे उपमा। याच्यात चवीपुरतं मीठ घालायचंय, तुम्हाला जेवढी चव लागेल तेवढी, आणि हलवून घ्यायचंय। आता पूर्ण होऊ द्यायसाठी झाकण ठेवायचंय। आता झाकण काढून हलवून घ्यायचंय। थोडंसं हलवून घ्यायचं। आता उपमा झालेला आहे। तर आता असा झालेला आहे, मस्त आहे। या खायला तुम्ही।